नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 इतिहासामधील दुसरा पाठ, तो म्हणजे मानवी वाटचाल. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण साधारणतः पृथ्वीवरती जे काही सजीव सृष्टी आहे त्यांचं वर्गीकरण पाहिलं होतं, की पृष्ठवंशीय प्राणी असतात, अपृष्ठवंशीय प्राणी असतात, उत्क्रांती होत होत कशा पद्धतीने पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जलचर, उभयचर अशा पद्धतीने वर्गीकरण झालं हे सुद्धा आपण पाहिलं. शेवट आपण केला होता मानव सदृश्य वानर म्हणजेच एप्स वानर याने. तेच आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. कुशल मानव ते आधुनिक मानव आणि प्रगत बुद्धीचा मानव आणि त्यासोबतच आपली संस्कृती. मागील पाठामध्ये आपण पाहिलं होतं की एप वानरापासून उत्क्रांत होत होत आदी मानव म्हणजेच प्रारंभीचा मानव जो आहे तर तो तयार झाला होता. आणि याच्या पुढचा टप्पा म्हणजे आदी मानवाने हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती कशी केली. म्हणजे अर्थात माणूस जेव्हा सुरुवातीला तयार झाला एप पासून तेव्हा त्याला काय हे सगळं माहिती नव्हतं. मग त्याला हळूहळू कळू लागले की शिकार करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे हत्यारे असली पाहिजेत. मग ती कशी बनवायला पाहिजे, मग ते आग कशी पेटवली पाहिजे, मग चाक कसं चालतं वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला हळूहळू त्यांनी शोध लावला. आता कुशल म्हणजे काय, एक्सपर्ट. आता एखादा व्यक्ती एक्सपर्ट कधी असतो, जेव्हा तो हाताने काहीतरी बनवतो. ठीक आहे, कलेमध्ये एक्सपर्ट कधी असतो, जेव्हा तो हाताने काहीतरी बनवतो. मग हातांचा कुशलतेने वापर करणारा जो काही मानव आहे ह्याला आपण कुशल मानव असं म्हणतो. तर या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडामध्ये आढळतो हे पण आपण पाहिलं. तर हा कुशल मानव आहे आणि त्या कुशल मानवाने काही अशा प्रकारची हत्यारे बनवलेली आहेत आणि अर्थात त्याने कुशलतेने त्या दगडांचा वापर करून हत्यारे बनवली, त्याला आपण कुशल मानव म्हणतो. तर आफ्रिका खंडामधील टांझानिया आणि केनिया या 2 देशांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मानव असल्याचा जो पुरावा आहे तर तो मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस. सो तुम्ही होमो हॅबिलिसचं नाव ऐकलं असेल. होमो मीन्स ह्युमन्स. सो बेसिकली कुठलंही सायंटिफिक नाव, आता हे काय सायंटिफिक नाव जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचं नाव लिहिताना जीनस आणि स्पीशीज असं लिहिलं जातं. हे तुम्हाला पुढे पुढे येईल, आता काही लक्ष द्यायची गरज नाहीये. फक्त एवढंच म्हणा की होमो काय आहे, जीनस आहे. जीनस म्हणजे काय, एक असा ग्रुप की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या स्पीशीज, खूप साऱ्या प्रजाती असतात, त्याला आपण जीनस म्हणतो. सो हॅबिलस ही काय आहे, या कुशल मानवाची प्रजात आहे आणि ती कुठल्या ग्रुपमध्ये येते, होमोमध्ये. आता आपण होमो सॅपियन्स आहोत. अगेन होमो सेम आहे. याचा अर्थ होमो एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सॅपियन्स, हॅबिलस यासारख्या प्रजाती येतात. आता आपण एकदम आधुनिक मानव आहोत. हा कुठला मानव आहे, कुशल मानव आहे. तर कुशल मानवला आपण काय म्हणायचं, हॅबिलस, होमो हॅबिलस. ठीक आहे. त्याचं कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली जी काही हत्यारं आहेत तर ती मिळाली. आता हे कसं कळलं की हा कुशल मानव आहे, तर माणसाचा सांगाडा मिळाला आणि त्यासोबतच बघा असं केलं जातं की एखाद्या माणसाचा जेव्हा मृत्यू होतो, म्हणजे आधीच्या काळामध्ये असं केलं जायचं की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्या माणसाला प्रिय असणारी जी काही वस्तू असेल तर ती पण त्या माणसाबरोबर पुरली जाते किंवा जाळली जाते. आता आधी पुरलं जायचं, त्याच्यामुळे आपण पुरली जाते असं म्हणूया. सो मग याच्यामुळे काय झालं की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला असेल तेव्हा त्याच्यासोबत त्याची प्रिय वस्तू किंवा हत्यारं वगैरे, तर त्या काळामध्ये वस्तू असं काही नव्हतं, हत्यारच होती, तर ती पण पुरली गेली असतील आणि त्यामुळे आपल्याला असं कळतं की ही त्या काळामधली हत्यारं आहेत किंवा हा त्या काळामधला माणूस आहे. ठीक आहे. सो लॅटिन भाषेमध्ये होमोचा अर्थ आहे ते म्हणजे मानव. सो आपण सगळे जे आहेत तर ते मानवांचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये अर्थात प्रजाती वेगळ्या आहेत. काही हॅबिलिस, आधीचे हॅबिलस होते, आताचे सॅपियन्स आहेत. ठीक आहे. पण सगळे काय आहेत, होमो म्हणजे मानव आहेत. हॅबिलसचा अर्थ होतो हाताचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानव 2 पायांवरती उभा राहून चालू शकत होता. म्हणजे जरी माकडं 2 पायावरती उभं राहून चालू शकत नसली तरी पण हळूहळू आपण पाहतोय की पाठीचा कणा जो आहे तो ताठ होत गेला होता. अंगावरचे केस कमी झाले होते आणि मानव जो आहे तर तो उभा राहू शकत होता 2 पायांवरती. ठीक आहे. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे ताठ नव्हता. म्हणजे काय, अजून पण तो पाठीमधून ताठ नव्हता, कारण माकडांना वाकायची सवय आहे. तर त्याप्रमाणे तो काय पूर्णपणे ताठ नव्हता, तो अजूनही वाकूनच होता. त्यानंतर या मानवाचा, आता हे कसं कळलं आपल्याला इथे बसून, तर त्याच्या अवशेषावरून कळलं. तर अर्थात तो वाकलाय कारण त्याची हाडं तशी वाकलेली आहेत म्हणून. मग त्या अवशेषांवरून आपल्याला कळलं की अजून पण माणूस अजूनच असं वाकलेला आहे. अजून पण कळलं त्या सगळ्या सापडलेल्या भांड्यांवरून की हे कुठला काळ आहे वगैरे, हे सगळं त्याच्यावरून कळलं. त्यानंतर पुढे आपण असं पाहिलं की त्याला किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू हा वानरापेक्षा अधिक मोठा होता आणि चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. तर या माणसाचा मेंदू मोठा आहे म्हणजे हा थोडासा अजून हुशार असणार आहे वानरापेक्षा. सो अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. कुशल मानवाने जी काही बनवलेली हत्यारं असतील तर ते मोठ्या प्राण्यांची शिकार करणं असेल त्यासाठी उपयोगी होत नव्हती, कारण त्याची हत्यारं खूप, बघा केवढीशी लहान लहान आहेत
आता या हत्याराने जर वाघ, सिंहाला वगैरे काही हानी पोहोचवायची म्हटली किंवा हत्तीला नाही मोस्टली म्हणजे जे पण मोठे मोठे जंगली प्राण्यांबद्दल आपण बोलतोय, सो हत्ती थोडंसं इथे कुठे उल्लेख नाही केलेला आहे, बट आपण कन्सिडर करायला हरकत नाही. किंवा रायनो वगैरे असेल, अशा प्राण्यांना मारण्यासाठी एवढीशी हत्यारं पुरतील का? तर नाही, मोठी हत्यारं लागतील, बरोबर. सो मग ही काही पुरणारी अशी हत्यारं नव्हती. आणि मग हां, मग मांस खरवडणे म्हणजे जे पण हाडं आहेत त्याला काही मांस लागलं असेल, ते खरवडून खाणे असेल, तर ही सगळी जी कामं आहेत तर ती त्या हत्यारांनी आपण करू शकत होतो. किंवा हाडांच्या आतमधलं जे आहे तर ते खाणं, हे सगळं किंवा हाडं फोडणं असेल, तर या सगळ्या कामांसाठी आपण त्या हत्यारांचा उपयोग करू शकत होतो. ठीक आहे. तर यामुळेच असे अनुमान काढता येते, की तो इतर प्राण्यांची जी काही शिकार केली असेल, तर त्यातलं उरलं-सुरलं जे मांस आहे, तर ते पण तो खायचा. छोट्या प्राण्यांची शिकार पण तो करत असावा. तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे पण गोळा करत बसायचा. हे सगळे अंदाज लागले कशावरून? तर एकतर त्यांचं खाण्यापिण्याचं जे काही ठेवण्याची पद्धत आहे, त्याच्यावरून कळलं की त्यांच्याकडे कमी सामान आहे वगैरे हे तर झालंच. पण त्यासोबतच इतर पण अनेक अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता आपण बघितलं की या मानवाचा कणा अजून पण ताठ नव्हता. आता पुढे आहे ताठ कण्याचा मानव. सो ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नाहीतर आपण पण आता तसेच पोक वगैरे काढून चाललो असतो माकडांसारखे. तर नाही, आपली आपली पाठ सरळ आहे कशामुळे? याचमुळे. त्यानंतर पुढे असं आहे इरेक्टस म्हणजेच काय ताठ उभा अ, राहणारा. सो इरेक्टस आपण एखाद्या माणसाला तेव्हाच म्हणतो जेव्हा तो ताठ उभा राहत असावा. इरेक्ट म्हणजे उभा, ठीक आहे. इरेक्टस म्हणजे उभा राहणारा, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माणूस म्हणून होमो झेक्टस, ठीक आहे. नाव बघा, लक्षात ठेवायचं आहे. माणूस म्हणून होमो झेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेमध्ये त्याचा मेंदू अधिक विकसित होता आणि तो सामूहाने राहत होता. सो त्यांना हे पण कळलं की कुशल मानवापेक्षा पण आता जो आलेला हा होमो आहे त्याचा याचा मेंदू अजून मजबूत आहे किंवा हा सुद्धा आपल्याला एकत्र आपण राहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की जंगलात लागणारे वनवे पाहून माणसाला अग्नीची ओळख झाली. आता अर्थात जंगलामध्ये वनवे लागणं म्हणजे काय, तर जंगलामध्ये जी काही सुकी पानं असायची ती एकमेकावरती घासली जायची आणि अर्थात कुठेही घासलं गेलं किंवा घर्षण झालं, फ्रिक्शन झालं की त्याच्यामधून हीट जनरेट होते किंवा उष्णता जनरेट होते आणि मग तिथे काय लागते, आग लागते. सो मग तिथून त्यांना कळलं की अशा पद्धतीने जर वाळकी पानं एकमेकांवरती घासली गेली तर त्या ठिकाणी आग लागते किंवा बनवा पेटतो. अशी जर आपण दगडे घासली, गारगोटीची दगडं वगैरे घासली तरी पण त्या ठिकाणी आग निर्माण होईल. तर असं करत करत मग त्या माणसाला किंवा त्या मानवाला आगीचा शोध लागला. झाडाच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कणाच्या मानवाला कळले असावे. आणि ही सुरुवात कुठून झाली? ताठ कणा. कणा म्हणजे काय? हा जो पाठीचा कणा आहे तो ताठ असणं, कारण माकडांचा तो असा वाकलेला असतो, बरोबर. आपण पहिल्याच पानावरती जे चित्र पाहिलं होतं तिथे आपण पाहिलं होतं की माणसाचा जो काय पाठीचा कणा आहे तो आधी कसा होता, असा वानराप्रमाणे वाकलेला होता, ठीक आहे. आणि हळूहळू तो कसा होत गेला, असा ताठ होत गेला. सो हा जो ताठ कण्याचा मानव आहे त्याने बरेचसे शोध लावलेले आहेत, कारण तोपर्यंत माणसाला कळू लागले होते की आसपास काय होतंय. तो निरीक्षण करू लागला होता आसपासच्या गोष्टींचा, ठीक आहे. आणि तशा काळामध्ये पृथ्वीवर फार मोठा प्रदेश जो होता तो हिममय होता. कारण अर्थात अजून आपण पाहतोय की नेमकी पृथ्वी कशी तयार झाली होती, की जे काही उष्णता आहे तर ती हळूहळू काय होऊ लागली, थंड होऊ लागली होती. ती जी काही एक वायू होता तर तो थंड होऊ लागला होता आणि त्यापासून पाणी बनणं, बर्फ बनणं या सगळ्या गोष्टी होत होत्या. अर्थात सूर्य पण तयार झाले असल्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवरती आणि इतर ग्रहांवरती पडत होतीच, पण तितक्या तीव्रतेने पडत नव्हती. मग जसं जसं सूर्याचं तापमान वाढत जाईल त्याप्रमाणे हा जो हिममय प्रदेश आहे तर तो कमी होऊ लागला. जी काही थोडीफार जमीन आहे तर ती पसरू लागली पूर्ण पृथ्वीभर आणि मग कुठे आपली आजची पृथ्वी जी आहे तर ती बनत होती. पण सुरुवातीला सगळं म्हणण्यापेक्षा सर्वाधिक प्रदेश जो होता तो हिममयच होता आणि त्यामुळे हवामान अर्थात अतिशीत होतं. आणि या सगळ्या आपल्या बॉडीला एवढं थंड तापमान झेपलं पाहिजे ना, आपली बॉडी काही खूप थंड तापमानामध्ये राहण्यासाठी बनलेली नाहीये. त्याच्यामुळे मग अर्थात त्या तापमानामध्ये जगण्यासाठी थोडीशी उष्णतेची गरज होती आणि मग ती आली अग्नीच्या वापरामुळे. मग शेकोटी बनवणं, ती उष्णता घेणं, त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं, तर या सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झालं नव्हतं. मग सुरुवातीला त्याला काय कळायचं की ज्या ठिकाणी वणवा पेटला असेल त्या ठिकाणी जाऊन आपण थांबूया, म्हणजे आपल्या बॉडीला उष्णता मिळेल आणि बरं वाटेल. पण त्या हे कळत नव्हतं की ही आग लागते कशामुळे. मग हळूहळू त्याने शोध लावला की ही आग कशामुळे लागते किंवा आग आपण कशी तयार करू शकतो. म्हणजे ती निसर्गाने तयार केली ती ठीक आहे, पण आपण कशी आग तयार करू शकतो या गोष्टी मग हळूहळू त्याचा शोध तो लावत गेला.
त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेमध्ये प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. आधीची हत्यारे काय होती, की काहीतरी दगड फेकायचा किंवा असं काहीतरी काठी फेकायची किंवा दगडाला पुढे टोकदार काहीतरी असेल, अशाला मागे काठी जोडायची आणि ते फेकायचं. तर अशी काहीतरी हत्यारं असायची. पण नंतर ती अजून चांगली तो करू लागला, अजून प्रभावी करू लागला, अजून प्रमाणबद्ध करू लागला आणि मग तो हात कुऱ्हाडीसारखी हत्यारे पण बनवत गेला. आफ्रिका, आशिया, युरोप या खंडांमध्ये ताठ कणाच्या मानवाचे अवशेष सापडलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल आपल्याला कसं कळलं की त्याचा कणा ताठ होता? तर अर्थात अवशेष सापडले आहेत. अवशेष म्हणजे काय, हाडांचा सापळा सापडला आहे, की अर्थात हाडांचा सापळा काही नष्ट नाही होत, कारण बाकी मांस वगैरे सगळं ते आसपासचे कीटक वगैरे खाऊन टाकतात. पण हाडांचा सापळा तसाच राहतो अगदी वर्षानुवर्ष. अजूनही आपल्याला काही परिसरामध्ये डायनासोरचे सांगाडे पण पाहायला मिळतात. त्याच्यावरूनच आपण म्हणतोय ना की डायनासोर होते. त्याच्यावरूनच आपण उत्क्रांती हा चॅप्टर पाहिला. ठीक आहे. सो हे जे काही अवशेष आहेत तर ते सापडले आणि अवशेषांसोबतच ही हत्यारं पण सापडली, जेणेकरून आपल्याला हे कळतंय की त्या काळामध्ये ही हत्यारं वापरली जायची. तर हा बघा ताठ कण्याचा मानव आणि त्यांची काय अशा प्रकारची हत्यारं बनवली होती ती. तर मानव हात कुऱ्हाडीसारखी हत्यारे बनवत असायचं, जेणेकरून त्याला शिकार करता यावी. नेक्स्ट आहे शक्तिमान मानव. तुम्ही शक्तिमान सगळ्यांनी बघितला असेल, तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. अर्थात शक्तिमान म्हणजे काय, अजून जास्त स्ट्रॉंग झाला आहे, अजून जास्त डेव्हलप झालेला असा हा मानव आहे. तर मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड, अर्थात शक्ती म्हणजे भीम टाईप, म्हणजे एकदम स्ट्रॉंग मजबूत असा मानव. याचे पण अवशेष सापडले आहेत. त्याच्याच अकॉर्डिंगली आपण हे म्हणतोय की तो मानव कसा होता, शक्तिमान होता. तर जर्मनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा निअँडरथल या ठिकाणी आपल्याला या मानवाचे अवशेष मिळाले. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की हा निअँडरथल मॅन आहे. सगळ्यात स्ट्रॉंग मॅन किंवा शक्तिमान मानव जो आहे तर तो निअँडरथल आहे, कारण त्याचे अवशेष निअँडरथलमध्ये मिळाले होते. त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. आता हे कसं कळलं? अगेन जे काही आपण अवशेष मिळाले आहेत त्याच्याच अकॉर्डिंगली म्हणू शकतो की त्याचा मेंदू अजून चांगला डेव्हलप होता, कारण हत्यारं पण अजून डेव्हलप मिळाली किंवा हत्यारं पण अजून कुशलतेने घडवलेली मिळाली. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या मानवाचा मेंदू अजून जास्त विकसित झाला होता. तर बघा शक्तिमान मानव म्हणजे याच्यापेक्षा याचे चांगले असे बायसेप्स वगैरे असे छान जिम केल्यासारखे आहेत. सो तो शक्तिमान मानव आहे. तर तो प्रामुख्याने गुहांमध्ये वगैरे वस्ती करायचा. हे कसं कळलं? तर आपण गुहांवरती चित्र पाहून सांगू शकतो. अवशेष पण कुठे गुहांच्या आसपास सापडले असतील त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे म्हणू शकतो. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके या दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराचे हत्यारे बनवायचा आणि ती जी काही लांब हाडांच्या किंवा लाकडाच्या दांडक्यावरती बसवायचा. म्हणजे अर्थात हे दगड आहेत, दगडांना तासून तासून काहीतरी तो बनवायचा, म्हणजे असं टोकदार बनवायचा. याच्या मागे हाड लावायचं कुठल्यातरी प्राण्याचं किंवा एखादी लाकूड लावायचं, जेणेकरून आपण हे भाल्यासारखं फेकू शकतो. ठीक आहे. सो मग तो त्याच्यावरती भाला बनवायचा, कुऱ्हाड बनवायचा, यांसारखी शस्त्र तो बनवायचा. तो मोठ्या प्राण्यांची शिकार पण करत असे. चामड्यावरील मांस खरवण्याकरता दगडाच्या शिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे पण ते वापरत असायचे. अगेन त्यांना चित्रांवरून वगैरे कळू शकतं किंवा काही अर्थात चामड्याच्या कपड्याचे अवशेष तर आतापर्यंत राहिले नसणार, पण चित्रांवरून वरून वगैरे त्यांना कळू शकतं. चामड्याचे कपडे म्हणजे काय, एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर जी काही त्याच्यावरची स्किन असते ती अंगावरती लपेटून घ्यायची. सो ते झाले चामड्याचे कपडे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. अर्थात आता ॲनिमलची स्किन त्याला मिळते म्हटलं त्याने त्या ॲनिमलला मारलं असणारच आहे. मारल्यावर काय केलं, त्याला खाऊन टाकलं. सो तो मांसाहारी होता. तो अग्नीवरती अन्न भाजून खात असायचा. अगेन हे पण कळलं, हे कशावरून कळलं की तिथे आगीवरती ते भाजून खायचे, कारण अर्थात ते हाडं वगैरे जे काही असेल ते तर आहेच, पण त्यासोबतच काही असे खूप कडक अशी लाईक भाजलेले पुरावे मिळतील असं पण काही मिळालेलं आहे. त्याच्यावरून असं कळतंय की तो अन्न भाजून खायचा. कठीण लाकडाच्या काट्यांच्या घर्षणातून किंवा गारगुटीचे दगड एकमेकांवरती घासून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कल्पना पण शक्तिमान मानवाने सुरुवातीला केली होती. त्याने काही कलात्मक कौशल्य पण आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवाद पण साधत असावा. अर्थात याच्या आधी आवाज निघणं किंवा बोलणं, बोली किंवा काहीतरी भाषा असं काही नव्हतं. सो जसं की प्राणी काही आवाज काढतात, प्रत्येक प्राण्याचा आवाज आहेच, तर त्याच पद्धतीने मानव पण काहीतरी प्राण्यांचा ऐकून कसे आवाज काढणं किंवा त्या प्रकारचे काहीतरी आवाज काढणं असा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार ते संवाद साधायचे. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे अजूनही आपल्याला नाही सांगता येते, कारण काही पुरावे नाही मिळाले. सो आपण हे नाही स्पष्ट करू शकत की त्या ठिकाणी भाषा वगैरे होती की नाही. समूहातील एखादा सदस्य जर मृत झाला असेल तर त्याचे दफन करणं म्हणजेच काय, की त्या सदस्याला जमिनीमध्ये पुरणं. ठीक आहे. तर करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यांसारख्या वस्तू पण पुरत असायच्या. हे आपल्याला कसं कळलं, कारण व्यक्तीच्या सांगाड्याबरोबरच या सगळ्या वस्तू पण आसपास त्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
सो त्याच्यावरून आपण हा अंदाज बांधतोय. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळामध्ये मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता जसा मोस्ट ऑफ द कम्युनिटीचं वेगवेगळं आहे, पण आपण आपल्या कम्युनिटीमध्ये पाहायचं म्हटलं तर माणसाला जाळलं जातं. त्याचे पण काही विधी आहेत. तर त्याच प्रकारे त्यांच्या काळामध्ये दफन करताना अंगाला माती चोळणं किंवा त्या वस्तू त्या व्यक्तीबरोबर दफन करणं अशा काही विधी पण असायच्या. काळाच्या ओघामध्ये शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेमधून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडांपर्यंत स्थलांतर केलं. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली. परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. अर्थातच त्यांना हे कळलं की हा मानव थोडा विकसित आहे, याचे हत्यारं थोडी वेगळ्या प्रकारची आहेत किंवा विकसित प्रकाराची आहेत. हे सगळं मग त्यांना कळू लागलं. शक्तिमान मानवापेक्षा पण अधिक प्रगत असणारा मानव त्याला आपण बुद्धिमान मानव म्हणतो. बुद्धिमान मानव साधारणतः अशा प्रकारचा आहे, कारण अर्थातच त्याने अजून विकसित काही गोष्टी निर्माण केल्या असतील की ज्या शक्तीच्या ह्याच्यामध्ये नाहीयेत, तर त्या बुद्धीने बनवलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे आपण त्याला बुद्धिमान मानव असं म्हणू शकतो. So, शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. अर्थात ते पण अवशेषांच्या आधारेच कळू शकतं, कारण दोघांचे पण अवशेष युरोपमध्ये सापडले असतील. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणं अशा कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले असावे. अर्थात बुद्धिमान मानव आसपासच्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतो, पण शक्तिमानकडे तेवढी बुद्धी विकसित नाही झाली. त्याच्यामुळे शक्तिमान संपुष्टात गेले आणि जे स्वतःला बदलू शकले किंवा परिस्थितीनुसार घडवू शकले तेच जिवंत राहिले आणि त्यांना आपण बुद्धिमान मानव म्हणतो. सो असं मानलं जातं की सुमारे 30,000 वर्षांपूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 म्हणजे C14 जे आहे आपल्याकडे, त्याचं कार्बन डेटिंग करून वगैरे आपल्याला हे कळलं. आता पुढे आहे बुद्धिमान मानव. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला आपण बुद्धिमान मानव असं म्हणतो आणि त्यालाच आपण होमोसेपियन असं म्हणतो. आता जर आपल्याला कोणी विचारलं की आपण सायंटिफिक भाषेमध्ये ह्युमन तर ठीक आहे, पण प्रत्येक सजीवाचं एक सायंटिफिक नाव असतं की नाही, त्याच पद्धतीने जर आपलं सायंटिफिक नाव कोणी विचारलं तर ते आहे होमोसेपियन्स. तर त्याच पद्धतीने सेपियन म्हणजे काय तर बुद्धिमान, होमो म्हणजे ह्युमन असं आपण म्हणू शकतो. सो मग बुद्धिमान मानव जो आहे, सगळ्यात आतापर्यंत जे काही मानव होऊन गेले यात सगळ्यात बुद्धिमान जे मानव आहेत ते आता आपण अभ्यासतोय. तर सेपियन्स म्हणजे काय बुद्धिमान, त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया, युरोप या खंडांमध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेमध्ये बसवायचा. आता अर्थात त्याने अजून प्रगत शस्त्र बनवली, प्रगत हत्यारे बनवली. तो काय करायचा की दगडाची, आता एवढा मोठा दगड असेल तर याची अतिशय छोटी वरची जी पाती आहे तर ती काढायची, साधारणतः अशी पाती ती बनेल आणि ही पाती मग तो हाडामध्ये असं हाड असेल एवढं मोठं, तर हाडामध्ये इथे काहीतरी खाच करायची आणि याच्यामध्ये ही पाती बरोबर अशी बसवायची. असं काही काही टेक्निक तो वापरत असायचा. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते आणि अर्थात मग ते काही उच्चार करायचे, काही ध्वनी करायचे, एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. आता हे कसं कळलं आपल्याला, कारण अर्थात ध्वनी करतो तर आपला जबडा पूर्ण उघडला जातो, आपलं तोंड पूर्ण उघडलं जातं. जर आपण काहीच बोलत नसतो तर आपलं तोंड बंद असणार आणि त्या तोंडाचा एवढा विकास नाही होणार. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर जे माकडाचं तोंड आहे आणि आपलं जे तोंड आहे याच्यामध्ये फरक आहे. आधी तोंड बघा कसं होतं, असं होतं. आता ते विकसित झालं म्हणजे जबडा हळूहळू कसं झाला, विकसित झाला का तर आपण जबड्याचा वापर करू लागलो. सो त्याच्यामुळे त्यांना अवशेषांमधून कळले की जबड्याचा वापर होतोय, म्हणजे अर्थात ते लोक बोलायचा प्रयत्न करत असणार, ते लोक काहीतरी आवाज काढायचा प्रयत्न करत असणार, त्यामुळे तो जबडा जो आहे तर तो विकसित होत गेलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण असं म्हणतोय की ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचे, काहीतरी ध्वनी काढायचे. त्यांच्या जबड्याच्या आणि तोंडाच्या आतील जे काही स्नायू आहेत तर त्यांची रचना पण विकसित होत गेली. तसेच अर्थात बोलायचं म्हटलं की जीभ लवचिक पाहिजे, तर ती लवचिक जीभ जबड्याच्या आकारामुळे ती सुद्धा लवचिक होत गेली. त्यामुळे तो विविध प्रकारचे ध्वनी काढू शकत होता, त्याचा उच्चार करू शकत होता. तो दृश्य वस्तूंचे आकलन आणि मानवातील भावना यांच्या कल्पनाशक्तींच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चार पण करू शकत होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या काळामध्ये भाषा जी आहे तर ती होती. आता कसली होती, कुठली होती, कसली, मराठी होती का हिंदी होती का इंग्लिश होती ते आपल्याला नाही माहिती, पण काहीतरी भाषा होती की ज्याच्या आधारे ते लोक संपर्क किंवा संवाद करू शकत होते. ठीक आहे, एकमेकांच्या भावना कळू शकत होत्या, काय हवंय काय नको हे कळू शकत होतं. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती याच्या आधारे चित्र पण काढू शकत होता आणि याच्यावरूनच आपण असं म्हणतोय की त्यांची बुद्धी चांगली विकसित झाली होती, कारण त्यांना आसपासचं काय घडले हे दाखवता येत होतं किंवा एक्सप्रेस करता येत होतं.
ठीक आहे. त्याच्यामुळे असं आपण म्हणतोय की ते एक बुद्धिमान मानव आहे. त्यानंतर पुढे असं आहे की तो कलात्मक वस्तू बनवू लागला आणि म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव असं नाव दिलं गेलं. फॉर एक्झाम्पल अशी हाताची चित्र काढणं किंवा त्याला कलर देणं, ही सगळी जी काही गुहांमध्ये चित्र काढली जायची, हे कशामुळे होते? त्याने आसपास निरीक्षण केलं. त्याने बघितलं की लोकांचा किंवा आपला हात कसा आहे, तो आपण कसं काढू शकतो का? आपण त्याला काही रंग देऊ शकतो का? आता हातांची 5च बोटे आहेत, ती कशी आपण काढू शकतो? तर हे सगळा विचार तो करू लागला. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली आणि जेव्हा याच्या पुढचा टप्पा, आता बुद्धिमान मानव ठीक आहे, परत त्याचे विचार काहीतरी असतील, तो काहीतरी विचार मांडू लागतो, त्याचे विचार काहीतरी वेगळे बनले आधीच्या विचारांपेक्षा, सो त्याला आपण म्हणतो प्रगत बुद्धीचा मानव. सो त्यालाच आपण होमो सेपियन्स. सेपियन्स म्हणजे काय? बुद्धिमान. आता जास्त बुद्धिमान झाला, सो होमो सेपियन्स सेपियन. ठीक आहे. आता अर्थात तुम्ही थोडे अजून मोठे झालात तर सायन्समध्ये तुम्हाला याचा अर्थ पण कळेल की आपण होमोच का म्हणतोय, आपण सेपियन सेपियन दोनदा असं कसं काही होऊ शकतो, हे सगळं तुम्हाला पुढे पुढे कळेल. आता जे आपल्या लेवलला आहे ते इतकंच आहे की बुद्धिमान म्हणजे सेपियन, होमो म्हणजे माणूस किंवा मानव, होमो सेपियन सेपियन म्हणजे जास्त बुद्धिमान म्हणजे प्रगत बुद्धिमान. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याच्या बरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. आकलन म्हणजे काय? पुढे जी गोष्ट घडते ती समजून घेणं, त्याच्यावरती आपलं मत मांडणं. अर्थात ते इतकं ठामपणे किंवा कसं मांडायचं हे काय आपल्याला माहिती नाही, आपण त्या काळामध्ये नव्हतो, पण तरी पण त्याच्याबद्दल काहीतरी एक्सप्रेस ते करू शकत होते असं आपण काही पुराव्यांच्या आधारे म्हणू शकतो. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच काय? आधुनिक मानव म्हणजे जे आता आपण आहोत ते. म्हणजे माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणारे असतात. अर्थात आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे थोडाफार का होईना दिसतोच. आपले आई-वडील त्यांच्या वडिलांप्रमाणे थोडेफार का होईना दिसतातच. त्यांचं आरोग्य, काही असे पण आजार आहेत की जे आई-वडिलांना आहेत आणि ते आपल्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे आपलं आरोग्य कसं आहे, आपलं रंगरूप कसं आहे, हे आपल्या आधीच्या पिढींवरती पण अवलंबून असतं. आणि मग या बाबींना अनुवंशिकता असं म्हणतात. मग हे जे आहे, कधी-कधी तुम्ही ऐकलं असेल बघा, आपले नातेवाईक म्हणतात की हिचं नाक तिच्या आईसारखं आहे, कान म्हणजे एक फेस वडिलांसारखा आहे किंवा काहीतरी कोणासारखं तरी आहे असं म्हटलं जातं. सो बेसिकली हे जे म्हणणं आहे की आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपल्याकडे काहीतरी कॅरेक्टर्स आलेले आहेत, काहीतरी गोष्टी आलेल्या आहेत, स्वभावामध्ये पण असं काहीसं असतं, तर त्याला आपण म्हणतो अनुवंशिकता. अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकाशास्त्र असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जनुक असतात, क्रोमोझोम्स असतात, डीएनए असतात. हे नक्कीच तुम्हाला पुढे कळणार आहे सायन्समध्ये, हे मी काय बडबडते ते. बट याला आपण काय म्हणतो? जनुकशास्त्र असं म्हणतो. आणि जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचं पण आढळतं. मग अर्थात हे आपल्याला कसं कळलं की असा काही शक्तिमान मानव होता? कारण आपल्या जनुकांमध्ये काहीतरी त्याचे पण गोष्टी आढळतात. त्याच्याशी साम्य दर्शवणारे पण काही जनुक आढळतात. आणि त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव असे 2 आधुनिक मानवाचे पूर्वज आहेत असं मानता येईल. म्हणजे याच्या आधीचे ताठ करण्याचा मानव असेल किंवा ते आधीचे जे काही मानव आहेत ते खूप पूर्वीचे आहेत. पण आता आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो किंवा आपल्यासारखे जे आहेत, आपल्यासारखे साधर्म्य असणारे जे मानव आहेत, तर ते आहेत शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव. ठीक आहे. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. आता अर्थात आपण पाहिले की आधी मानव भटका स्वरूपामध्ये राहायचा, कुठेही राहायचा, काही पण करायचा. नंतर ते समूहामध्ये राहू लागले. अर्थात समूहामध्ये आले की मग असं होईल ना की 4 जण घरात थांबतील, 2 जण बाहेरून शिकार आणतील, असं होऊ शकतं. मग हळूहळू त्यांनी असं एकत्र राहत राहत काही गाव निर्माण केली, नगरं निर्माण केली. मग त्या ठिकाणी त्यांना कळलं की आपण अशाच पद्धतीने जे धान्य खाऊ शकतो आपण किंवा ज्या गोष्टी आपण जंगलात खाऊ शकतो, त्या आपण आपल्या आसपास पण कदाचित उगवू शकतो. मग त्यांना शेती कशी करायची कळू लागलं. मग त्यांना हे पण कळलं की हे काम करण्यासाठी काही प्राणी लागतील किंवा काही प्राणी असे पण आहेत जे आपल्याला काही गोष्टी देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल गाय असेल तर तिचं दूध आपण घेऊ शकतो किंवा कोंबडी असेल तिची अंडी आपण घेऊ शकतो किंवा असे कुत्रा वगैरे प्राणी असेल जे आपल्याला मदत करू शकतात, राखण करू शकतात, बैल असेल जे शेतीच्या कामामध्ये मदत करू शकतो. सो असं करत करत त्यांना कळलं की पशुपालन पण आपण करू शकतो. पशुपालन म्हणजे काय? या सगळ्या पशूंचं पालन करणं, या सगळ्या प्राण्यांची काळजी घेणं, जेणेकरून ते पण आपल्याला मदत करतील आणि आपण पण त्यांची काळजी घेऊ. त्यांच्या विकसित विचारसरणी वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नामध्ये पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. पिष्टमय म्हणजे काय? तेल जे आपण म्हणतो तेल, तूप याच्यामधून जे फॅटी ऍसिड्स पिष्ट जे आपल्याला मिळतात ते झाले पिष्टमय पदार्थ. आणि त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये कार्बोदकांचं पण प्रमाण वाढलं. कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला चपाती, भात याच्यामधून मिळतं. सो जीवन पद्धती आणि आहार पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे हळूहळू त्याची पूर्वीची जी काही धिप्पाड अशी म्हणजे एकदम
स्ट्रॉंग किंवा फक्त प्राण्यांप्रमाणे धिप्पाड असणं, कारण तो फक्त मांसाहारी पदार्थच खायचा. मग त्याला फक्त प्रोटीन मिळायचे. फक्त म्हणजे अर्थात फक्त नाही, पण जास्त प्रोटीनच मिळायचे त्याला. प्रोटीनमुळे आपले मसल गेन होतात. त्याच्यामुळे जिममध्ये जाणारे जे लोक असतात, ज्यांचे अगदी बायसेप्स ट्रायसेप्स एकदम टकाटक किंवा असे एकदम असे स्ट्रॉंग बॉडी असते जिमवाले किंवा जे कुस्ती वगैरे करतात, त्यांचे बायसेप्स इतके मजबूत असतात कारण ते प्रोटीन खूप खातात. व्हे प्रोटीन खातात, अॅनिमल प्रोटीन खातात, प्लांट प्रोटीन खातात. सो प्रोटीनमुळे फक्त मसल बिल्ड होते. पण हळूहळू त्यांना जेव्हा ते आहार घेऊ लागले, ते शेती करू लागले, तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स पण आले, पिष्टमय पदार्थ पण खाऊ लागले. त्याच्यामुळे त्यांची बॉडी फक्त मसल गेन करण्यापेक्षा एक प्रॉपर रचना, एक प्रॉपर स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीला येऊ लागलं. आणि हळूहळू त्यांची जी काही चेहरेपट्टी आहे, धिप्पाड वगैरे अशी ती पण बदलत चालली आणि आत्ताचे जसे मानव आहेत त्याप्रमाणे ते दिसू लागले. सो आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शन आहे. मग आपण काय बघतोय की जसं मानव प्रगत होत गेला तसं त्याची बुद्धी प्रगत होत गेली, ना की शरीराबद्दल आपण बोलतोय. शरीर तर ठीक आहे, शरीरामध्ये बदल होतच गेले, पण त्याहीपेक्षा आपण प्रगत मानव जेव्हा म्हणतोय तेव्हा तो वैचारिक दृष्ट्या प्रगत आहे किंवा त्याची बुद्धी, त्याची वैचारिक क्षमता याने तो प्रगत आहे असं आपण बघतो आहोत. ठीक आहे. त्यानंतर अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात. परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. आता बघा, आपण आधी सुरुवातीपासून आपण प्राण्यांप्रमाणे जगतोय. सो प्राण्यांची बेसिक गरज काय आहे? अन्न मिळवणं, हे तर सगळ्यांना मान्य आहे. सो आधी आपण पण फक्त अन्नच मिळवायचो, पण आपण फक्त अन्नावर थांबलो का? नाही. फक्त अन्नच जर पाहिजे असतं तर आपण फक्त शेतीच केली असती, दुसरं काही केलंच नसतं. फक्त आपण मांसाहारच खाल्लं असतं, दुसरं काही केलंच नसतं. पण फक्त अन्नावरती आपण समाधान नाही मानलं. आपला बौद्धिक विकास होत होता, त्याच्यामुळे आपण नवीन नवीन आयडियाज आणत गेलो. याच्यामध्ये शेतीमध्ये पण अजून कशी प्रगती करता येईल किंवा आसपासच्या ठिकाणी अजून आपलं जीवन कसं सुखकर करता येईल, यासाठी आपण प्रगती करत गेलो. आपण नवीन नवीन इंडस्ट्रीज बनवत गेलो, आपण नवीन नवीन यंत्र बनवत गेलो. ठीक आहे. सो कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य याच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयास आली. आणि मग काहीतरी नवीन करणं, काहीतरी नवीन सुचणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, हा प्रयत्न सतत असायचा मानवाचा. आणि त्याच्यामुळेच नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या घडत गेल्या. नवीन नवीन संस्कृती उदयास येत गेली. ठीक आहे. आणि पशुपालनाला आणि शेतीला सुद्धा सुरुवात झाली आणि तिथपासून मग मानवाचा तांत्रिक गोष्टींमध्ये किंवा जे यंत्र वगैरे आहे त्याच्यामध्ये पण प्रगती होऊ लागली. त्यानंतर पुढे असं आहे की मानव सदृश्य वानरापासून सुरू झालेला जो काही हा मानवाच्या वाटचालीचा इतिहास आहे किंवा जो काही हा प्रवास आहे, तो अनेक टप्प्यांमध्ये विभागला गेला, जे आपण पाहिलं. सो अशाच पद्धतीने आतापर्यंत आपण काय पाहिलं की आधी एका वानरापासून किंवा माणसाप्रमाणे असणाऱ्या वानरापासून एक माणूस कसा बनला, आत्ताचा जो काही आपला माणूस आहे तो कसा घडला, हे आपण बघितलं. ठीक आहे. आता इथून पुढे आपल्याला काय बघायचं आहे की संस्कृती कशी घडत गेली, या मानवाने प्रगती कशी केली किंवा प्रत्येक ठिकाणी तो कशा पद्धतीने विकसित होत गेला प्रत्येक क्षेत्रामध्ये, हे सगळं आता आपल्याला पुढच्या पाठांमध्ये पाहायचं आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नक्कीच तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हे मी पुढे कंटिन्यू केलं पाहिजे का, हे पण मला सांगा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.